नागपूरमधून मोठी बातमी समोर येत आहे। जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोबाईल शॉप फोडून चोरी करणाऱ्या 2 सराईत चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे। या कारवाईत तब्बल 52 मोबाईल आणि चोरीसाठी वापरलेले दुचाकी वाहन असा एकूण 1,16,600 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। जरीपटका पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला। फिर्यादी दिनेश कन्हैयालाल तलरेजा वय वर्ष 40 राहणार बाबा बुद्धाजी नगर हे मेट्रो मोबाईल शॉपचे मालक आहेत। 26 जानेवारीच्या रात्री त्यांनी दुकान बंद करून घरी प्रस्थान केले। मात्र दुकानाच्या बाजूला चहा विक्री करणारा सूरज शेंडे यांनी फोन करून माहिती दिली की दुकानाच्या शटरचे कुलूप तुटलेले आहे। या माहितीवरून फिर्यादी घटनास्थळी पोहोचले असता दुकानाचे शटर व कुलूप तुटलेले आढळून आले। दुकानातून मोबाईल फोन व ॲक्सेसरीजची चोरी झाल्याचे निष्पन्न झाले। फिर्यादीच्या तक्रारीवरून जरीपटका पोलीस ठाण्यात 27 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला। तपासादरम्यान पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पंचनामा करून आरोपींना अटक करण्यात आली। कौशिक उर्फ चिंट्या दयाशंकर गेडाम वय वर्ष 22 आणि ऋतिक उर्फ ददू राजेश पाटील वय वर्ष 22 राहणार कामगार नगर असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत। आरोपींच्या घराची झडती घेतली असता 52 नवीन व जुने असे मोबाईल फोन, मोबाईल ॲक्सेसरीज आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी वाहन असा एकूण 1,16,600 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय। या प्रकरणाचा पुढील तपास जरीपटका पोलीस करीत आहेत। दिनांक 27/1/2026 रोजी 12 खोली एरियामध्ये मेट्रो मोबाईल शॉप होतं। शटर त्याचं उघडून म्हणजे तोडून तिथे चोरी केली होती। त्याच्यामध्ये जवळपास 2,44,000 रुपयाचा जो मुद्देमाल आहे, म्हणजे मोबाईल आणि ॲक्सेसरी वगैरे, काही जुने काही नवीन असे ते एकूण त्यांनी चोरला होता। आणि चोरलेला जो माल आहे त्यात काही संशयित जे 2 इसम होते ते त्याचा विल्हेवाट आणि विकण्याच्या अनुषंगाने ते बाहेर गिराईक बघत होते। त्याची आम्हाला 2 दिवसातच आम्हाला माहिती भेटली। त्या अनुषंगाने आम्ही ट्रॅप लावला वर त्या दोन्ही इस्मांना ताब्यात घेतलं। त्या इस्माचे नाव आहे कौशिक उर्फ चिंट्या दयाशंकर गेडाम वय 22 वर्ष व ऋतिक उर्फ दद्दू राजेश पाटील वय 22 वर्ष। हे दोन्ही पण आहे मिसाळ लेआउटला आणि कपिलनगरच्या एरियामध्ये राहतात। तर त्यांनी आम्ही त्यांच्याकडे माहिती घेतली असता तर त्यांनी त्यांच्या घरी जे काही मोबाईल चोरलेले होते ते ठेवलेले होते। आम्ही त्यांची पंचासमक्ष घरचडती घेतली असता चोरलेले सगळे मुद्देमाल आहे तो आम्ही त्यांच्याकडनं रिकवर केलेला आहे। आरोपीचा पुढील तपास चालू आहे। DB पथक चांपे API ठाकूर व त्यांची टीम पुढील तपास करत आहे। बरोबर आहे, आम्ही जवळपास 1.25 लाखाचा माल त्यांच्याकडून रिकवर केलेला आहे आणि दोघेही आरोपी गुन्हेगार वृत्तीचे आहेत। जरीपटका पोलिसांच्या यशस्वी कारवाईमुळे परिसरातील व्यापाऱ्यांनी सुटकेचा श्वास घेतला आहे। मोबाईल चोरीसारख्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांची तपास यंत्रणा अधिक सतर्क असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे।